प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. ख्रिस्तामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. या आपण आजच्या सहभागितेला चालू करू. पहा, महिन्याचा पहिला रविवार परमेश्वराने या दिवशी आपणास प्रभू येशूच्या नावात एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे, स्तुतीस योग्य आहे. आणि पहा, या रविवारी सुद्धा आपल्याला सुरक्षित राखून, या महिन्याच्या पहिल्या रविवारी सुरक्षित राखून आपणास एकत्र आणून त्याची स्तुती करण्यास वेळ दिला. त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद करूया. आपल्या जीवनामध्ये एक दिवस त्याने जोडला. ही त्याची दया आहे, रोज आपल्या जीवनामध्ये नवीन होते. त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद करू, स्तुती करू. पहा, एक वचन वाचूया आपण. स्तोत्र 98 याचं 4थं वचन. स्तोत्रसंहिता 98 4थं वचन काय म्हणतं पहा. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. होय, नेहमी जसं म्हणतो, परमेश्वरा ठाईचा आनंद आमचा दृढ गड आहे. मागच्या वेळेस आपण शिकलो पहा, कुठल्या मनुष्यावर नाही, कुठल्या परिस्थितीवर नाही, तर परमेश्वरा ठाईचा आनंदच आपला काय आहे, दृढ गड आहे. आणि आपला तोच दृढ गड असला पाहिजे, परिस्थिती कुठलीही असू दे. जेव्हा तुमच्या ठाई परमेश्वरा ठाईचा आनंद असतो, तो आनंद तुमच्या आमच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. प्रभू येशू म्हणला होता, पहा, तुम्ही आता मला पाहत आहात, नंतर पाहणार नाही, पुन्हा पहा. आणि पहा, तुमचा जो आनंद होईल तो तुमच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. होय, तो आनंद दृढ आहे, तो दृढ गडासारखा आहे. तो दुष्ट तुमच्या जीवनातला आनंद हिरावू शकत नाही. याकरता परमेश्वरा ठाई आनंद आपला ठेवा. परमेश्वरच आपला आनंद ठेवा. परिस्थिती कुठली असो. खूप म्हणतो पहा, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, माझे गुरे ढोरे नाहीसे झाले, तरी सुद्धा मी आनंद देणाऱ्या परमेश्वरा ठाई खरं शकेन. आपण या वचनानुसार या महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभूने एकत्र आणलं. मग आपली परिस्थिती, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही असाल, त्या परिस्थितीमध्ये विश्वास ठेवा. परमेश्वर तुमच्या ठाई तो आनंद भरेल. आज जरी तुम्ही अशांततेमध्ये असाल, ती शांती भरेल आणि तुम्हाला दृढ असं ठेवेल विश्वासामध्ये. आणि तुमच्या आयुष्यामध्ये सर्व आवश्यक गोष्टी प्रभू येशूच्या नावात तो तुमच्या जीवनात भरेल. ही आपण या वचनानुसार प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू. नंतर आपण देवाच्या वचनानुसार तो आत्मिक मन्ना आज आपण स्वीकारणार आहोत, ग्रहण करणार आहोत. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. नंतराची सवयी आपण संपूया. हे आपण आपले नेत्र बंद करू आणि त्या पित्याला आपले पात्र रिक्त करूया. त्या पात्रात जर द्वेष, मत्सर असतील तर आपण प्रभूला क्षमा मागूया, काढून टाकूया. आणि ते रिक्त पात्र परमेश्वरासमोर प्रभू येशूच्या नावात सुपूर्द करूया. म्हणजे परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने ते पात्र भरेल. धन्यवाद सुदेश पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तुमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. होय प्रभू, काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चूक आमच्या कळत नकळत झालेल्या आहेत, त्या सर्व चुकांच्या, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या नावात क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. आणि आमचं रिक्त असं पात्र, जसा तुझा पुत्र, परमप्रिय पुत्र जसा या जगात आला, मनुष्य रूप धारण केलं आणि त्यांनी स्वतःला रिक्त केलं. तो देवा समान असतानाही लाभ धरला नाही आणि त्याने स्वतःला रिक्त करून दासाचं रूप धारण केलं आणि त्यांनी वधस्तंभाचं मरण पत्करलं. होय, ते नम्र चित्त आमच्या ठाई तू खाल. तो ख्रिस्त आमच्या ठाई तू खाल. ते ख्रिस्तासारखं आत्मिक स्वरूप तो आमच्या ठाई तू बनव.
त्याच्या प्रतिमेचं बनण्याकरता जो पवित्र आत्मा करतो आम्हाला सहाय्य कर. आमचं पात्र नेहमी दयेने, प्रीतीने, शांतीने भरलेलं असावं. ख्रिस्तामध्ये राहावं. तो आत्मिक प्रवास करत असताना ते आत्मिक डोळे प्रभू येशूच्या प्रत्येकाचे उघडले जावे आणि तो प्रवास पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाने करावा असं तू कर. आणि हीच तर तुझी इच्छा आहे. प्रभू येशू तू म्हणतोस पित्याची इच्छा ही आहे की त्याची उपासकाने त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. होय, ती सत्यता, तो खरेपणा, तो आत्मिक प्रवास करण्याकरता प्रत्येकाला तू सहाय्य कर. त्या देहाच्या सर्व बंधनांना प्रभू येशूच्या नामामध्ये तू घालून टाक. त्याच्या आतमध्ये तू मोकळीकता त्यांच्या ठाई तू प्रभू येशूच्या नावात कार्यान्वित कर. सर्व प्रार्थना प्रभू येशूने पूर्ण केलं त्याला धन्यवाद देतो. येणारी वेळ, काळ सर्व काही तुझ्या हातात देतो. ते सर्व काही तुझ्या इच्छेने तू पूर्ण करशील. आमचा विश्वास प्रभू येशूच्या नावात आहे. त्याबद्दल सर्व प्रार्थनेनंतर पूर्ण झालं त्यावर धन्यवाद द्या. ती प्रार्थना तारण करता प्रभू येशूच्या नावात केली होती की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सुंदरशी वेळ संध्या आपणास दिली आणि आपल्याला रविवारच्या दिवशी पहा, प्रत्येक दिवस एक वेगळा असतो नाही का. आपण आपल्याच निराशाने, आपल्याच विचाराने त्या दिवसाकडे पाहू नये. कारण की मनुष्याचे विचार हे खुंटीत आहेत. नीतिसूत्रामध्ये सांगितले पहा, मनुष्याला एक मार्ग सरळ वाटतो, शेवटात त्याच्या शेवटाच काय फुटतात? मृत्यू पद फुटतात. त्याकरता परमेश्वराची इच्छा जाणून घेणं, प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घेणं पौल म्हणतो आणि त्यानुसार आपण राहणं या जगात गरजेचं आहे. आणि त्या देवाच्या दृष्टिकोनातून, त्या देवाच्या आत्मिक दृष्टिकोनातून वचनाने जगणं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात जगणं परमेश्वर आपल्या ठाई इच्छा करतो. आणि आज आपण सुद्धा त्याच इच्छेने आलेले आहोत. आणि ते पाणी, ते आत्मिक मन आपल्या जीवनात असावा. तो पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आपल्या जीवनात असावं. याकरता नेहमी आपण देवाच्या समागमे राहावं. देवाच्या समागमे राहणं म्हणजे काय? देहाने नाही. देह तर बदस्तंभाला खेळला आहे. वचन काय सांगतं की पहा, तुम्ही ख्रिस्तामध्ये जो बाप्तिस्मा घेतला तो बाप्तिस्मा मरणामध्ये घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? पौल म्हणतो. त्याशिवाय आपण अजाण नसावं. ती साक्ष वधस्तंभाची आपल्या ठाई रोज दृढ करणारे असलो पाहिजे. वधस्तंभाला आपण ख्रिस्तावर खेळलेले आहोत. द्वेष, मत्सर या सर्व गोष्टींना, दैहिक गोष्टींना आपण खेळलेले आहोत. आणि जो उठलेला आहे तो ख्रिस्त आहे आत्मिक, तो आपल्या ठाई असला पाहिजे. याकरता आपण रोज ती साक्ष आपल्या ठाई दृढ करणारे असलो पाहिजे. पहा, माझे वडील लहानपणी नेहमी त्यांच्याकडे एक वाद्य असायचं. दावीद म्हणतो, सतार, वीणा जागृत व्हा, मी प्रभातेला जागृत करेल, प्रभात समायला जागृत करेल. ते गाणं नेहमी म्हणायचे. उपासमागेत याचं 232 नंबरचं गाणं, जीवनाची म्हणजे पहा, आत्मिक जीवनाची भिक्षा. प्रभू येशूच्या देवाच्या योजनेत आत्मिक जीवनाची काय आहे? ती भिक्षा आहे. शंभरणी स्त्रीशी जे संभाषण केलं त्याच्यावर सागळे यांनी ते लिखित गाणं आहे उपासना संगीत मध्ये. योहान 4:14 प्रभू येशूची जीवनाची भाकर या जगात उतरला, तो आपल्यासाठी समर्पित झाला. ती जीवनी भाकर आपल्यासाठी त्याने दिली. त्या भाकरीची भुकेले तहानले आपण असलो पाहिजे. त्या पाण्याचे भुकेले तहानले आपण असलो पाहिजे. आपल्या भूका जगित नाही तर आत्मिक असल्या पाहिजे. देवाच्या समागमे राहणं आणि ख्रिस्तामध्ये परिवर्तित होण्याकरता, त्याचं गौरवशाली शरीर प्राप्त करून घेण्याकरता आपण झटणारे, कणणारे असलो पाहिजे. पौल सुद्धा करितिकराच्या 2 पत्र 5 अध्यायात ते नमूद करतो की मी या देहामध्ये असताना कणत आहे. म्हणजे मला वस्त्र काढून टाकायचे का? नाही, तर मला वस्त्र परिधान करायचं आहे. ते पांढरं शुभ्र वस्त्र आणि ते अनंतकालीन गृह हाताने न बांधलेलं. आणि गाण्याचे बोल सुद्धा आपण तेच सांगतात. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी.
पहा, सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी आपल्या जीवनामध्ये आपण मागणारे असलो पाहिजे. आणि पवित्र शास्त्रवाणी तेच सांगते, ते आत्मिक जीवनाकरता सांगते, नाही या जगातल्या जीवनाकरता सांगते. कारण पौल म्हणतो पहा, ख्रिस्ताची भीती आम्हाला आवरून धरते, एक मेला तर सर्व मेले. आपण जो बाप्तिस्मा घेतला त्याच्या आत्मिक पहा वधस्तंभाच्या खिळण्यात जाण्यामध्ये, पुरण्यात जाण्यामध्ये आहे आणि उठण्यामध्ये आहे. ही जाण आपल्याला असली पाहिजे. हे आपल्याला रोज ती साक्ष आपल्या ठाई दृढ करणारे असलो पाहिजे. आणि हेच ते गाण्याचे बोल सांगतात पहा, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. होय, प्रेज द लॉर्ड. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी. आणि आपण ते प्रभू सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी घेणारे असलो पाहिजे. आज या महिन्याचा पहिला रविवार
आणि आपल्या ठाई आपण पुन्हा एकदा ते गाण्याद्वारे साक्ष दृढ करू की ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला, तो वधीला गेला, मारला गेला, पुरला गेला आणि धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. प्रकटीकरण 5वा अध्याय 12वा वचनानुसार मेरी ई बिसल यांचं गाणं आहे. नेहमी आपण हे गातो, ऐकतो, आजही ऐकूया. उपासना संगीत 137 नंबरचं गाणं अर्पिलेला कोकळा. आणि ती साक्ष आहे, आजच नाही तर येणाऱ्या युगासाठी, येणारा राज्याकरता तो अर्पिलेला आहे. तो अर्पिलेला आहे तर कोणा आम्हा सांगण्याचं निमित्त नाही की आम्ही पापी नाही आहोत. प्रभू येशू म्हणाला होता, मी आलो नसतो तर त्याला निमित्त असतं आम्ही पापी नाही, पण मी आल्यानंतर आता निमित्त राहिलं नाही सांगायला की आपण पापी नाही. कारण की नियमशास्त्र सांगतं प्रायश्चित्त, पापांचं प्रायश्चित्त रक्तानेच होते. जीवाबद्दल रक्त गरजेचं प्रायश्चित्त म्हणून हे नियमशास्त्र होतं. याकरता ते सर्व नियम पूर्ण करण्याकरता प्रभू येशू एकुलता एक पुत्र देवाने पापांकरता वधस्तंभावर अर्पण असा दिला. ती येणाऱ्या सर्व गोष्टी करता प्रभू ही साक्ष आहे. जो दृढ करेल तो त्याच्याबरोबर त्याच्या राज्यात असेल. Praise the Lord. Krusas Eshu Tangva Arpilela Kokala Sutya Sutya Eshuva Arpilela Kokala
देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आणि होय, तो आपला अर्पिलेला कोकरा आहे. ती साक्ष आहे तुमच्या आमच्या ठाईची. ती दृढ आपण आपल्या ठाई करणारे असलो पाहिजे. आपल्या ठाई दृढ काय केलं पाहिजे? ती साक्ष केली पाहिजे. रोज आपण त्याची घोषणा केली पाहिजे. स्तोत्रसिद्ध श्याम प्रति दिवशी तारणाची काय करा? घोषणा करा. इपिस्करास पत्र 6 अध्याय, तारणाचा मुकुट. ती सर्व शास्त्र सामग्री जर धारण केली आपण, तर त्याचं सर्व स्वरूप ख्रिस्त आहे. विश्वास, तारणाचा मुकुट, नीतिमत्व रूपी गोरस्त्राण, सत्याचा कमरबंद, विश्वास, आत्म्याची तलवार, वचन आणि शांततेच्या सुवार्त्याने सिद्ध झालेल्या पावलं. होय, आपण ख्रिस्ताला पांघरून घेतले पाहिजे. ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला त्यांनी ख्रिस्ताला पांघरून घेतले आहे, असं गलतीकारास पत्रामध्ये वचन आहे. मग ते पांघरून घेतलेलं आपण नेहमी राखतो का? ते राखणं आपल्या जीवनात गरजेचं आहे. जर तुम्ही त्याला राखाल तर तो तुम्हाला राखेल. जर तुम्ही आज त्याला राखत आहात, त्याची चित्तवृत्ती राखत आहात, निंदा होत आहे, त्रास होत आहे, पण अशा सर्व परिस्थितीत तुम्ही ख्रिस्ताची ओळख सोडत नाही, ख्रिस्ताची शांती सोडत नाही, क्षमा सोडत नाही, तर तोही तुम्हाला सोडणार नाही. तो त्याच्या राज्यामध्ये घेईल. याकरता आपल्या जीवनातून काय केलं पाहिजे? त्याचं नाव उंचावणारे असलो पाहिजे. आपल्या जीवनातून कोणाला उंचावलं पाहिजे? ख्रिस्ताला. जसं मोशेच्या काळी इस्रायल लोक कुरकुर करू लागले, देवाची अवज्ञा करू लागली, तेव्हा आगे साप पाठवण्यात आले. आणि जेव्हा मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तेव्हा ते संकट थांबलं. तुमच्या जीवनातून तुम्ही ख्रिस्ताला उंचवाल, आपल्या जीवनातून ख्रिस्ताचा गौरव कराल, ख्रिस्ताचं स्वरूप दाखवाल, तर तोही त्याच्या राज्यात तुम्हाला घेईल. याकरता एक गाणं पहा हिंदीमध्ये, उठाते है तेरा नाम. हो, आपल्या जीवनातून कोणाचं नाव उंचवायचंय? जे उंचावलं गेलं. काय उंचवलं गेलं आपल्या जीवनातून नाव? फिलिप्पियरास पत्राचा 2 अध्याय. परमेश्वराने सर्वात उंच असं नाव त्याला दिलं, सर्वात उंच केलं आणि सर्वात श्रेष्ठ असं नाव त्याला दिलं, ते म्हणजे प्रभू येशू. आणि ते नाव आपल्या जीवनात उंचवणारे असलं पाहिजे. उठाते
धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र आत्मा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळेकरता समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलं आणि प्रभूच्या आत्म्यासाठी ऐक्य राखण्यास एकत्र आणला त्याबद्दल धन्यवाद देतो. येणाऱ्या वचनाला प्रत्येकाला तू स्थिर कर, धीर दे, सामर्थ्य दे आणि तू देशील आमचा विश्वास ऐकणारे कान बोलणारी जीवा त्यांना प्रभू येशूच्या नावात स्पर्श कर. ही प्रार्थना प्रभू येशूची पूर्ण झाली त्याबद्दल धन्यवाद दे. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ऐकली द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या पण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रकाश बोरे, हिवाळे फॅमिली, फुलाताई, सॅमसन अंकलचं कुटुंब, फुलाताईंचं कुटुंब, पाडळेंचं कुटुंब आणि माझा सुद्धा प्रभू येशूमध्ये प्रत्येकाला सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता, समय करता की प्रभूने आपणास एक सुंदरशी वेळ संध्या दिली आणि या संध्येमध्ये आपण पुन्हा एकदा प्रभूचं वचन मनन करणार आहोत. दोघांना प्रभू येशूच्या नावात स्वीकारणार आहोत. वचन ऐकणं म्हणजे काय, ते वाचणं, स्वीकारणं, विश्वास ठेवणं आणि ते वचन तुमच्या जीवनात काही कार्य करायला सुरुवात करणं. वचन तुमच्या जीवनात देवाच्या इच्छेनुसार कार्य करायला सुरुवात करतं. तुम्ही त्यानुसार ऐकणं आहे, स्वीकारणं, विश्वास ठेवणं, कार्य करणं आहे. वचन त्यानुसार कार्य करतं. आज सुद्धा आपण असंच एक आत्मिक अर्थ प्रभू येशूच्या नावात पाहणार आहोत. देवाच्या वचनानुसार पहा, जिथे प्रभू आहे, जिथे प्रभू येशू नाव आहे, जिथे जिथे प्रभू येशू नाव चित्तवृत्तीमध्ये आहे, मनामध्ये आहे, कृतीमध्ये आहे, विश्वासामध्ये आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. प्रेज द लॉर्ड. मोकळीक आहे म्हणजे काय? पौल या मोकळीकतेविषयी, स्वतंत्रतेविषयी सांगतो. स्वतंत्रता आहे म्हणजे सर्व गोष्टींची मुभा आहे असं नाही, सर्वच गोष्टी वृद्धी करतात असं नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी पेत्र सांगतो, पेत्र त्याच्या पत्रामध्ये, तुमची स्वतंत्रता दुष्टपणाचे झाकण होऊ नये म्हणून जपा. स्वतंत्र आहे म्हणजे काय? पहा, जिथे प्रभू येशूचा आत्मा आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ते दास्यपण तुमच्या आमच्या जीवनातून काढलं गेलं आहे. जिथे प्रभू येशूचा आत्मा आहे, जे त्याचा विश्वास ठेवतात त्याच्या जीवनामध्ये प्रभूचा आत्मा येतो आणि तो आणि प्रभू एक होता. आणि जेव्हा ते आत्मिकता तुमच्या जीवनात होते तेव्हा तुमच्या जीवनातल्या, तुमच्या देहातल्या दास्यपणातल्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावात काढल्या जातात आणि तुम्ही काय बनता? तुम्ही देवाचे वारिस पुत्र बनता. तुमच्या जीवनात कुठलंही दास्यपण राहत नाही, कुठल्या वस्तूचं नाही, कुठल्या इच्छेचं नाही, कुठल्याही दैहिक त्रासाचं नाही, कुठल्या अंधकाराच्या गोष्टीचं नाही, कुठल्याही शापाचं नाही आणि त्या मरणाचं पण नाही. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, तू विजयी राणा त्याची साक्ष सांगते, त्याने जगावर, त्या मरणावर विजय मिळवला आणि वधस्तंभावर त्याने त्या सर्व गोष्टी तुमच्या आमच्या करता पूर्ण करून ठेवल्या. इट इज फिनिश्ड. हे पूर्ण झाले आहे. जी देवाची योजना होती, तुमच्या आमच्या जीवनातला खंड होता, खंडणी होती, पाप होतं, मरण होतं, दास्यपण होतं, ते प्रभू येशूच्या द्वारे पित्याने काढलं आणि त्याने त्याच्याबरोबर तुमचा आमचा
काय केला? समेट केला. प्रेज लॉर्ड. यासाठी की तुम्ही आम्ही कुठल्याही दासपणात राहू नये, कुठल्याही बंधनात राहू नये, कुठल्याही अंधकारात राहू नये. आणि जो प्रभूला अनुसरतो, जो प्रभूशीला अनुसरतो, त्याच्या काही कुठलाच अंतर राहत नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश आहे. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. वचन सांगतं. वचन काय सांगतं? जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. कुठल्या गोष्टीची मोकळीक आहे हे आपण पाहूया वचनांद्वारे. कुठल्या कुठल्या गोष्टी जीवनातून निघून जातात. जिथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. कुठल्या गोष्टीपासून परमेश्वराने मोकळं केलं हे आपण पाहूया. नेहम्या त्याच्या नेहमीच्या पुस्तकात नेहमीने बोललेलं वचन काय सांगतं पहा. नेहम्याचं पुस्तक याचा 9वा अध्याय आपण वाचणार आहोत. नेहम्या याचा 9वा अध्याय याचं पहिल्यांदा 19 ते 21 वचन पहिल्यांदा वाचू. काय म्हणले पहा. नेहम्या याचा 9वा अध्याय 19 ते 21. तथापि तू अति दयाळू असल्या कारणाने त्यास तू रानात सोडून दिले नाही. दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्याजवळून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखविणारा अग्निस्तंभही ढळला नाही. त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यास आपला सदात्मा दिला. त्यांच्या तोंडचा म्हणणा तू काढून घेतला नाही आणि त्यांची तृष्णा शांत करण्यासाठी तू त्यास पाणी देत राहिलास. 40 वर्ष जंगलातून तू त्यांचे पालन पोषण केले की त्यास कशाचीही वाण पडली नाही. त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाही, त्यांच्या पायात सूज आली नाही. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोकांना परमेश्वराने 40 वर्ष प्रवास का करायला लावला पहा. जसं मिसर देश सोडला आणि जेव्हा अरण्यात आले इस्रायल लोक कुरकुर करू लागले. पहा, मिसरामध्ये आम्ही खाऊन पिऊन तृप्त होतो, इथे तू आम्हाला मरायला सांगलं काय? परमेश्वराचा विश्वास त्या ठाई दृढ परमेश्वर त्यांच्या ठाई करत होता. त्या अरण्यात त्याने कुठल्या अन्नाची कुठल्या पाण्याची त्यांना वाण होऊ दिली नाही. परमेश्वर त्यांना सर्व काही पुरवत होता, मार्गदर्शन करत होता, त्याच्या सदात्म्याद्वारे, त्याच्या प्रकाशाद्वारे, त्याच्या आधारस्तंभाद्वारे. त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाली नाही 40 वर्ष. लक्षात ठेवा वचन काय सांगतं. 40 वर्ष जंगलातून त्यास असे पालन पोषण केले की त्यास कशाची वाण पडली नाही. त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाही, त्यांच्या पायात सूज आली नाही. प्रेज द लॉर्ड. पहा, जुना करार जर हा तेजोमय आहे तर पौल म्हणतो जी आध्यात्मिक सेवा आहे किती ते अधिक तेजोमय आहे. ते अधिक तेज आहे. जे तेजोमय होतं ते तेजही होत चाललेलं आहे. जर इस्रायल लोकांना परमेश्वर असा चालवू शकतो, तो त्यांच्या अंगाचे कपडे जीर्ण होऊ देत नाही, त्यांना कुठल्याही अन्नाची कुठल्याही पाण्याची वाट पडू दिली नाही, त्यांच्या मागून चालणार तो आध्यात्मिक खडक ख्रिस्त होता. पौल म्हणतो त्या आध्यात्मिक खडकातून त्याने आध्यात्मिक पाणी पिलं. आणि होय, आज आपण त्याच गोष्टी शिकणार आहोत, जी गाणं सुद्धा आपण गायलं. जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे कुठल्याच गोष्टीची वाण पडणार नाही. तिथे त्या सर्व गोष्टी आत्मिकरित्या परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या पुत्राच्या प्रतिमेनुसार तुमच्या आमच्या जीवनात घडवेल. कशासाठी? त्याच्या येणाऱ्या राज्याकरता. त्याच्या येणाऱ्या राज्याकरता योग्य असे आपण मोजले जावं. म्हणून जर तुम्ही आज संकटातून जात आहात देवाच्या वचनानुसार, तर देवाला आनंद करा, देवाला गौरव द्या आपल्या जीवनातून. प्रभू येशूची स्तुती करा, कारण की तो त्या राज्यात आपल्याला घेऊन जाणार आहे, जिथे अनंतकालीन गृह आहे, पांढरा शुभ्र वस्त्र आहे, जीवनाचा मुकुट आहे, पांढऱ्या खड्याची अंगठी आहे. जसं आपण या जगात विजय मिळवू
तसं तसं तो त्या त्या गोष्टी परमेश्वर आपल्याला देईल. इस्रायल लोकांना अरण्यातून चालत असताना परमेश्वराने इथं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की मार्गदर्शक कोण होता? देवाचा मेघस्तंभ त्यावरून ढळला नाही. आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखविणारा अग्निस्तंभही टळला नाही. रात्रीचा अग्निस्तंभ होता आणि दिवसा मेघ स्तंभ होता. त्यांना शिक्षण मिळावं म्हणून देवाचा सदात्मा त्यांना दिला. त्यांच्या तोंडचा मन्ना तो काढून घेतला नाही आणि त्यांची तृष्णा शांत करण्यासाठी तो त्यास पाणी देत राहिला. परमेश्वर जो रोप लावतो, जो रोपा परमेश्वराने लावला त्याला घडोघडी पाणी घालणारा तो परमेश्वर आहे. तुमच्या आमच्या जीवनी सुद्धा ते आध्यात्मिक पाणी, वचन, मन्ना, प्रभू येशूची आत्मा आपल्या ठाई असला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आता तुम्ही त्यामध्ये सानिध्यात राहाल, जसं तुमची ठेवलेला विश्वास प्रभू येशू तुमच्या ठाई कार्यान्वित होईल, त्याचं आत्मिक स्वरूप तुमच्या ठाई तयार होत जाईल, तसं तुमच्या जीवनातल्या सर्व बंधनं तुटत जातील. सर्व बंधन, ते सर्व दैहिक बंधन, ते सर्व दासपण. आज तुम्ही कुठल्या तरी दासात असाल, आज तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाढ असेल, आज तुमच्या जीवनात कुठल्या गोष्टीची भूक असेल, ते सर्व भूका, ताना, ते सर्व दासपण प्रभू येशूद्वारे वधस्तंभाला खेळलं गेलेलं आहे. प्रभू येशू विश्वास ठेवा, त्याला आपल्या जीवनात बोलवा. पहा, तुमच्या जीवनात सर्व गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देणाऱ्या होत्या, अंधकाराच्या होत्या, ज्या गोष्टी तुम्ही दासपणात होता, त्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून निघून गेलेल्या तुम्ही पहा. मिस्री लोकांच्या दासपणातून परमेश्वराने सोडवण्याकरता त्याचा विश्वास अरण्यात तो दृढ करत होता. रात्री अग्निस्तंभ, दिवसा प्रकाश स्तंभ. त्यांच्या मुखाचं अन्न त्यांनी काढून घेतलं नाही, त्यांना वाण पडू दिली नाही, त्यांना मन्ना दिला, त्यांना घडोघडी पाणी त्याने दिलं आणि सदात्मा शिक्षण देण्याकरता तिने आत्मा दिला. आज आपण प्रभू येशूद्वारे नव्या करार आपल्याला दिलेला आहे, जो त्याच्या रक्ताद्वारे आहे. काय देव आज आपल्याला चालवणार नाही काय? होय, जेव्हा आपण प्रभूकडे येतो, प्रभू विश्वास ठेवतो आणि तो आपल्या ठाई वास करावा, वस्तीस यावा. प्रभू येशू, पिता, पवित्र आत्मा, आपण तहानेने भुकेले राहतो, तेव्हा त्या सर्व बंधनातून तुम्ही काढले जाता. ती सर्व बंधनं अंधकाराची तुमच्या जीवनातून निघून जातात आणि प्रभू, आत्मा आणि तुम्ही एक असे होता. कारण की आपण परके प्रवासी आहोत. हा प्रवास दैहिक नाही, तर देहा बाहेरचा प्रवास आहे. कोण म्हणतो हा प्रवास कसा आहे? देहाने केलेला प्रवास नाही, तर देहा बाहेर घेऊन करणारा हा प्रवास आहे. जे पवित्र आत्म्यामध्ये, प्रभूच्या आत्म्यामध्ये येतात, चालतात, त्याच्या वाणीद्वारे, वचनानुसार ते सार्वकालिक जीवनात जातील. हा प्रवास देहाबाहेरचा आहे. म्हणून वचन सांगतं, जे ते प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. इस्रायल लोकांना चालवणारा परमेश्वर, तो जिवंत परमेश्वर, तो स्वर्गीय पिता, त्याने आपला एकूण पुत्र या जगात पाठवला यासाठी की आपल्यालाही कुठल्या गोष्टीची वाण पडू नये, आपल्याही जीवनात कुठल्या प्रकारचं दासपण असू नये. जसं इस्रायल लोकांना मिस्री लोकांच्या तावडीतून दासपणातून बाहेर काढलं आणि दुधा माशाच्या प्रवाहामध्ये तो घेऊन गेला. अब्राहमाने दिलेलं वचन त्याला ठाऊक होतं, त्याचा करार त्याला स्मरणात होता. आज सुद्धा प्रभू येशूद्वारे दिलेला करार त्याच्या स्मरणात आहे. प्रभू येशू त्याच्या उजव्या साईडला बसलेला आहे आणि आपल्या प्रार्थना विनंत्या तो देवाकडे पोहोचवत आहे. तो जर आपल्या प्रिय पुत्राला असं जीवन देतो, आपलं अर्पण मन खंडने देऊन या जगात पाठवतो, काय तो देव आपल्या प्रीती करत नाही काय? त्याने आपल्या प्रीती ही केली की आपल्या जीवनातील पापाचा खंड भरला जावा, आपण दासपणातून सुटावं, आपल्या सर्व जीवनातल्या अंधकाराच्या गोष्टी निघून जाव्या, आपण त्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनावं, ही देवाची इच्छा आहे. आणि आज जर तुम्ही आम्ही कुठल्या बंधनात असू, तर देवाचं वचन खूप स्पष्ट सांगतं, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. इस्रायल लोकांना देवाने दासपणातून मोकळं केलं. आज आपण सुद्धा त्या पापापासून, त्या अंधकाराच्या बंधनापासून, कुठल्या तरी राग, द्वेष, मत्सर या जुन्या मनुष्याच्या प्रमाणे नाही, तर नवा मनुष्य जो धार्मिकताने युक्त, देवानुरूप,
उत्पन्न केलेला आपण धारण केलेले असलो पाहिजे. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. यातलं 28 वचन, नेहम्या 9 अध्याय 28 वचन काय म्हणतो पहा. पण जेव्हा जेव्हा त्या स्वास्थ्य मिळेल तेव्हा तेव्हा ते तुझ्या समोर दुष्कर्म करीत. काय लिहिले पहा. पण जेव्हा जेव्हा त्या स्वास्थ्य मिळेल तेव्हा तेव्हा ते तुझ्या समोर दुष्कर्म करीत. यामुळे तू त्या शत्रूच्या हाती देत असत व ते त्यावर सत्ता चालवी, तरी ते तुझ्याकडे वळून तुझा दावा करीत. तो तू स्वर्गातून ऐकत असस आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा जेव्हा इस्रायल लोक देवाला विसरत असे तेव्हा तेव्हा त्या बंधनात जात होते. कोणाच्या? पाहिजे दुष्कर्म करत होते. जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा ते शत्रूंच्या हाती जात होते. आणि जेव्हा जेव्हा ते धावा करत होते तेव्हा तेव्हा देव त्यांना मुक्त करत होता. आणि वचन खरं आज सुद्धा ती सत्यता सांगत आहे. काय सांगत आहे? पण जेव्हा जेव्हा त्या स्वास्थ्य मिळेल तेव्हा ते तुझ्या समोर दुष्कर्म करीत. जेव्हा जेव्हा तुमचं आमचं जीवन चांगलं असतं, सर्व गोष्टी पूर्ण असतं, तेव्हा आपल्या देवाची आठवण येत नाही. आणि जेव्हा 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 त्रास होतात, बंधन येतात तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तेव्हा आपण प्रभूचा धावा करतो. म्हणून पौल म्हणतो मला सर्व परिस्थितीत राहण्याचं शिक्षण मला त्याने दिलेलं आहे. होय, पौल म्हणतो सर्व परिस्थितीत राहण्याचं शिक्षण मला तो देतो. त्याच्या ठाई सर्व काही करायला शक्तिमान आहे. आणि वचन सांगत पण जेव्हा जेव्हा त्या स्वास्थ्य मिळेल तेव्हा तेव्हा ते तुझ्या समोर दुष्कर्म करीत. यामुळे तू त्या शत्रूंच्या हाती देत असत व ते त्यांवर सत्ता चालवी, तरी ते तुझकडे वळून तुझा धावा करीत. तो तू स्वर्गातून ऐकत असत आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. हे वचन आज आपल्याला सांगत तुमच्या जीवनात कुठले बंधन असते, तुमच्या आमच्या जीवनात कुठले बंधन असते, कुठल्या अधीनतेमध्ये असतात, त्या सुटत नसतील. त्याची कारण हीच आहे की तुम्ही प्रभू या आत्म्याकडे वळलेला नाही आहात. प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे पित्याकडे मागत नाही आहात. प्रभूच्या आत्म्यामध्ये तुम्ही राहत नाही आहात. तुमच्या आमच्या जीवनात ती बंधने निघावीत, ती बंधनं निघावीत, अंधकाराच्या गोष्टी निघाव्यात. तो आमचा पापाचा खंड भरला जावा म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आपण कुठल्याही बंधनात नसावं, कुठल्याही भयामध्ये नसावं, कुठल्याही भीतीमध्ये नसावं. हे देवाचं वचन स्पष्ट सांगतं की देवाने आपल्या भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, अनुशासनाचा आत्मा दिला आहे. आपण त्याच्या आत्म्याने चालावं. आपल्या ठाई कुठलंही अडखळ नसावं. संकट येतील, अडचणी येतील, निंदा होतील, त्रास होईल, प्रभू येशूच्या नावाने जीव सुद्धा घेतला जाईल, पण आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अडखळू नये. आणि तो प्रवास जीवनाची धाव विश्वासाने पूर्ण करणारे असलो पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे. आणि त्याचं उत्तर हेच आहे की आपण आत्म्याने प्रवास करायला शिकलो पाहिजे. आपण म्हणलं पाहिजे की माझा देह ख्रिस्ताबरोबर जसं मला खेळला आहे, माझ्या काही जे जीवित आहे ते आजवर विश्वासाने आहे. गलतीकरासपत्र 2 अध्याय 20 वचन. ते अडखळणं यासाठी आहे, तो त्रास यासाठी आहे, ते दैहिक गोष्टी यासाठी आहेत की आपण आत्मिक ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये स्वीकारला नाही. आपण ख्रिस्तामध्ये आत्मिकरित्या उठलेले नाही आहोत. आपण झोपलेले अंधकाराच्या गोष्टीमध्ये आहोत. जर तुमच्या आमच्या जीवनात बंधन आहेत, त्रास आहेत, ते दुसऱ्याची बंधन आहेत, त्याची पकड तुमच्या आमच्या जीवनात आहे, रागाद्वारे, द्वेषाद्वारे, मत्सराद्वारे, टिंगल, टवाळे, अपशब्द, या गोष्टीचे तुमच्या आमच्या जीवनात जर बंधन आहेत तर ती सांगत आहेत तुम्ही शत्रूच्या तावडीत आहात. प्रभूकडे वळा, प्रभूला आपल्या जीवनात स्वीकारा. जसं तुमच्या जीवनामध्ये जर वचन प्रभू येशू कार्यान्वित होईल तसं तसं तुमच्या जीवनातील त्या सर्व बंधनं सुटत जातील. तुम्हाला त्या गोष्टीपासून मोकळीकता मिळेल. प्रेज द लॉर्ड. पहा, निर्गम याच्या 17व्या अध्यायामध्ये जेव्हा मोशे
आणि इस्रायल लोक लढाई करत होते, नाही का? जेव्हा ते प्रवास करत होते तेव्हा शत्रूवर चट कधी झाले होते, कधी कधी होत होते, या वचनाद्वारे नमूद आहे. निर्गमनाच्या 17 अध्याय 8 ते 11 वचनामध्ये नमूद आहे पहा. मग अमालेक येऊन रफीदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. इस्रायल लोक प्रवास कुठला करत होते? जे देवाचं वचन त्यांनी अब्राहमाला दिलेलं वचन होतं, त्या वचनानुसार देव त्यांना वतन करून देण्याकरता मिस्री लोकांच्या तावडीतून सोडवलं आणि तो घेऊन चाललेला होता अरण्यामधून. तेव्हा अमालेक येऊन रफीदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. पाहित वचन काय सांगतं? तेव्हा मोशेने यहोशूला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमोलेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशूने केले व तो अमोलेकाशी लढू लागला. मोशे, अरोन आणि हूर हे डोंगरावरच्या माथ्यावर गेले. त्या समय असे झाले की मोशे आपला हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपला हात खाली करी तेव्हा अमोलेकाची सरशी होई. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं? वचन सांगते की मोशे ती काठी घेऊन देवाच्या डोंगरावर गेला आणि काठी जसा तो हात वर करायचा इस्रायल लोकांची सरशी व्हायची आणि तो हात खाली घ्यायचा तेव्हा कोणाची? शत्रूंची, अमालेक याची बढती व्हायची. आज तुमच्या आमच्या जीवनात बढती कशाची आहे? विचार करा. आणि जर वाईट गोष्टीची बढती आहे, वाईट गोष्टीचा पगडा आहे, त्याचं उत्तर हेच आहे की तुम्ही आम्ही आमच्या जीवनातून प्रभू येशूला उंचावत नाही आहोत. प्रभू येशूचा आत्मा आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाहीये. ख्रिस्त जो आत्मिकरित्या उठवला गेला त्याला आपण पांघरून घेतलेले नाही आहोत. क्षमा, शांती, ख्रिस्ताच्या आत्मिक प्रवासामध्ये आपण नाही आहोत. आणि जर काही गोष्टी तुम्हाला आडव्या येत आहेत तर देवाच्या गौरवासाठी येत असतील, पण तुमच्या देहामध्ये काही गोष्टी त्रास देत असतील, त्या गोष्टी तुमच्या जीवनातून जात नाही, ज्या सैतानाच्या आहेत, ज्या शत्रूच्या आहेत, त्या दुष्टाची बंधनं आहेत, तर ती जावे तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही तुमच्या जीवनातून काय केलं पाहिजे? प्रभू येशूला उंचावलं पाहिजे. प्रभू आत्मा जो आहे त्यासाठी त्या संगती समन्वय साधला पाहिजे, त्याच्या आत्म्यामध्ये प्रवास केला पाहिजे, त्याच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. हे वचन सांगतं, हे मी सांगत नाही, वचनामध्ये नमूद आहे की मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशूने केले व तो अमोलेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे डोंगरावर माथ्यावर गेले. त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलाची सरशी होई व तो आपले हात खाली करी तेव्हा अमोलेकाची सरशी होई. आज तुमच्या आमच्या जीवनात जर तशी बंधन नाहीये, पण तुमच्या कुठल्या तरी बंधूच्या जीवनात आहे, बहिणीच्या जीवनात आहे, सदस्यामध्ये आहे, मंडळीमध्ये आहे, आपल्या शेजारच्या जीवनामध्ये, शेजारच्या भावाच्या जीवनात आहे, तर तुमच्या जीवनातून त्या प्रार्थना आत्म्याशी ऐक्य राखत, प्रभूच्या आत्म्याशी ऐक्य राखत तुम्ही केल्या पाहिजे. त्या बंधनातून त्या बंधूंनी सुटावं, तुम्ही आम्ही सुटावं, याकरता आपल्या जीवनातून प्रभू येशू उंचावला गेला पाहिजे. आणि जसं प्रभूचा आत्मा तुमच्या ठाई वास करेल, तुम्ही त्या आत्म्यामध्ये प्रवास चालू कराल, ती सर्व सैतानाची बंधनं तुमच्या जीवनातून निघून जातील. प्रेज द लॉर्ड. जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. स्तोत्र संहितेमध्ये वचन पहा, मी आपले दोन्ही हात उंचावून दिवसभर तुझी स्तुती करेल, माझ्या मुख जीवा दिवसभर तुझी स्तुती करेल. नेहमी प्रभू येशूच्या स्तुतीमध्ये राहा, फक्त तोंडाने नाही, अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण जीवाने प्रभूच्या आत्म्यासंती, प्रभू येशूच्या आत्म्यासंती ऐक्य राखणारे बना. तुम्ही जिथे राहता, ज्या कुटुंबामध्ये राहता, त्या सर्व कुटुंबामध्ये सौम्यतेने, शांतीने, प्रीतीने, सहनशीलतेने, आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे बना. तुमच्या जीवनातील बंधनं निघून गेलेली तुम्ही पहा. तुमच्या कुटुंबातले सर्व त्या सर्व बंधनं, त्या अंधकाराच्या गोष्टी तुम्ही निघून गेलेल्या पहा. कारण प्रभू येशू स्वतः म्हणतो, जिथे माझ्या नावाने दोघे तिघे जमले त्यामध्ये मी आहे. आणि होय, प्रभूच्या आत्म्यासंगती ऐक्य राखणारे बना. कारण जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. प्रभूचा आत्मा जिथे राहतो, प्रभू येशूचा आत्मा जिथे राहतो, ज्याच्या जीवनामध्ये राहतो,
त्यातल्या सर्व बंधनाच्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात काढल्या जातात. पहा स्तोत्र 119 133 काही शेवटच्या वचनाकडे जाऊया. स्तोत्र 119 133 काय सांगतं पहा. स्तोत्र 119 133 काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 119 133. तुझ्या वचनाद्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईचा मजवर अंमल होऊ देऊ नको. सलाम. इथं स्पष्ट वचन सांगतं स्तोत्र संहिता 119 133 तुझ्या वचनाद्वारे माझी पावलं स्थिर कर. तुमची पावलं स्थिर कधी होतील? ती योग्य निर्णय कधी घेतले जातील? जेव्हा तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याची तलवार हाती घ्या, विश्वास हाती घ्या, ते वचन स्वीकारा, त्या वचनानुसार कृती करा, विश्वास दृढ ठेवा. जरी तुमच्या डोळ्याला ती परिस्थिती दिसत नसेल पण वचनानुसार विश्वास ठेवाल तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व दुष्टाईची बंधनं निघून जातील. कुठल्याही दुष्ट गोष्टींचा तुमच्या जीवनात पकड राहणार नाही. सलाम. प्रेज द लॉर्ड. आमेन. आणि कसलाही दुष्टाईचा मजवर अंमल होऊ देऊ नको. होय, त्याचं वचन प्रभू येशूचं वचन आपल्या जीवनात स्वीकारा, त्याला आपल्या जीवनात बोलवा. जर आज तुम्ही कुठल्या तरी बंधनात असाल, त्रासात असाल, तर आपल्या जीवनामधून ती बंधनं निघावी ही देवाची इच्छा आहे. आणि याकरताच प्रभू येशू या जगात आपल्या पापाचे खंड भरण्याकरता या जगात आला. आपण त्या दासपणात राहू नये, तर आपण अब्बा बाबाचा हाक मारावा, त्या पुत्राचा आत्मा आपल्या ठाई वास करावा ही देवाची इच्छा आहे. पहा गलती पत्र 4 अध्याय 3 ते 7 वचन मी वाचतो. गलती पत्र 4 अध्याय 3 ते 7 वचन. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. गलती पत्र याचा 4 अध्याय 3 ते 7 वचन सांगतात. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राच्या अधीन असा जन्मलेला होता. या उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात यास्तव देवाने अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. यावरून तो आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारिसही आहेस. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्याला सांगतं की पहा ख्रिस्त काळाची पूर्णता झाली तेव्हा या जगात स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मला होता. ते सर्व नियम, ते सर्व पापाचे खंड भरले जावे, ते नियम पूर्ण करावे म्हणून स्त्रीपासून जन्मलेला मांसरहित शरीराने या जगात आला. यासाठी की आपली खंडणी भरली जावी आणि आपण त्या सर्व पापापासून, त्या खंडणीपासून, त्या बंधनापासून मुक्त व्हावे, त्या दासपणातून मुक्त व्हावे, दासपण आपल्या जीवनातून जावं आणि प्रभूच्या आत्म्याद्वारे देवाचे वारिस आणि पुत्र बनावं. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही कोण आहात? तुम्ही पुत्र आहात. जे प्रभू येशूला विश्वास ठेवतात, स्वीकारतात, तारणार आपला, ते कोण आहेत? ते दास नाही, ते पुत्र आहेत. ते स्वतंत्र आहेत. त्या सर्व गोष्टीपासून, त्या सर्व खंडणीपासून, त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीपासून सोडलेले आहेत. हे मी सांगत नाही तर वचन सांगतं. यावर तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारिसी आहे. मग दासपण काय आहे? कारण की पहा तुम्ही पुत्र आहात यास्तव देवाने अब्बा बाप्पा अशा हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. आपण उठवलेले ख्रिस्त मागत नाही. आणि जर ज्या ख्रिस्तापासून दूर आहेत त्यांच्या जीवनात काही बंधन आहेत, ती बंधनं त्यामुळेच आहेत
तर ते दास पण आहे. आणि ते दास पण काढायचं असेल तर तुम्ही आम्ही हाताने काढू शकत नाही. ते ख्रिस्ताने ऑलरेडी वधस्तंभावर खेळून रद्द केलेलं आहे. ते नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. ती खंडणी भरलेली आहे. त्यावर विश्वास ठेवा. प्रभू ईश्वर वस्तीस बोलवा, त्याच्या वचनानुसार कृती करा आणि उठवलेला ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये पांघरून घ्या. म्हणजे तुम्ही सर्व दासपणापासून मोकळे केले जाता. याच गलतीकाराच्या पत्र 5व्या अध्यायामध्ये गलतीकारास पत्र 5वा अध्याय 16 वचनापासून काही वचन सांगतात पहा. पवित्र आत्म्याचे मार्गदर्शित व्हा. आत्म्याच्या प्रेरणेने चला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही असे मी सांगतो. कारण देह वासना आत्म्याविरोधात असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरोधात असते. त्या परस्पर विरुद्ध आहे. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहे, ती ही जाड कर्म, अशुद्धपणा, कामतुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तड, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी जे पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्या देवाच्या राज्याचे वर्तन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहे त्याने दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभाला खेळले आहे. आज तुमच्या आमच्या जीवनात जर अशी काही बंधनं आहेत जे आपण आज वाचली, कामतुरपणा असेल, वाईट गोष्टी असतील या जगाच्या, फुटी आहेत, तट आहे, राग, मत्सर, वैर, चेटके, कलह, ती बंधनं काय आहेत? प्रभू येशूचा आत्मा नाही आहे. आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालत नाही आहोत. प्रभू येशूचा आत्मा जिथे आहे तिथं मोकळीकता दिलेली आहे. ते स्वतंत्र केलेले आहेत. ते दासपणातून मोकळे केलेले आहेत. अंधकाराच्या गोष्टीपासून, मरणापासून, भयापासून, ते सैतानाच्या सर्व भयाच्या भानांपासून प्रभू येशूमध्ये मोकळे केलेले देवाचे पुत्र वारीस असे प्रभू येशूद्वारे आहे. प्रेज द लॉर्ड. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती, वासना या सुद्धा देहाला वधस्तंभाला खेळले आहे. तो जुना पुरुष वधस्तंभाला खेळला गेला. याकरता प्रभूचा आत्मा जिथे आहे तेथे मोकळीकता आहे. याकरता प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये राहा, त्याच्या वचनात राहा, त्याला आपल्या ठाई बोलवा. तुमच्या ठाईची सर्व बंधनं प्रभू येशूच्या नावात मोकळे केले जातील. पहा, रोमकरास पत्र 6वा अध्याय 14 वचन काय म्हणतं. रोमकरास पत्र 6वा अध्याय 14 वचन. पापाची सत्ता तुम्हाला चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपाधीन आहात. तुम्ही कोणाच्या अधीन आहात? प्रभू येशूच्या द्वारे देवाने जी कृपेवर कृपा केली त्या कृपेच्या अधीन आहात. तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही आहात. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही. देवाचं वचन सांगतं, जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या कृपेला स्वीकारता, आपल्या जीवनात बोलवता, त्याच्या मध्ये राहता, त्याच्या आत्मिकतेमध्ये राहता, ख्रिस्त जो आत्मिकता उठवला गेला त्यानुसार वर्तन करता, तुम्ही पापाच्या अधीन येत नाही. इथं स्पष्ट वचन सांगतं, पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही. पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. कुठल्याही अंधकाराचे बंधन तुमच्या आमच्या जीवनात राहणार नाही. कारण प्रभूचा आत्मा, प्रभूची कृपा, प्रभूचं नाव ज्या जीवनात आहे तिथली सर्व बंधन मोकळी केलेली आहे. सर्व जुना मनुष्य प्रभू येशूच्या द्वारे काढला गेला आहे. याकरता तो उठवलेला ख्रिस्त आपल्या जीवनात मागा. प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये, त्या पुत्राच्या आत्म्यामध्ये जीवन जगा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपलं जीवन जगा. कारण पापाची सत्ता तुमच्या आमच्या जीवनात चालणार नाही. तो खंड प्रभू येशूच्या रक्ताद्वारे भरला आहे. त्या दुष्टाची सर्व बंधन प्रभू येशूच्या मोकळे केलेले आहेत. आणि आज जर तुम्ही बंधनात आहात तर प्रभू येशूच्या आत्म्याला, प्रभू येशूच्या वचनाला स्वीकारा, त्या नावावर विश्वास ठेवा.
जसं प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्यान्वित होईल, विश्वासाद्वारे, तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुमच्या जीवनातले सर्व बंधनं प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे, नावाद्वारे काढली जातील. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचू. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचन. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचन. प्रभू आत्मा आहे. पहा वचन काय सांगतं. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखात आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्या तेजस्वीतीच्या परंपरेने आपले रूपांतर होत असतात आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. प्रेज द लॉर्ड. जे प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये आहे, जे प्रभू येशूच्या विश्वासामध्ये आहेत, त्यांच्या कुठलंही आच्छादन नाही. आच्छादन नसता ते प्रभूच्या तेजस्वी परंपरेचे वैभवाचे पाच स्पष्ट सांगतो. प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडणारे आरसे आहेत. त्यांच्या जीवनात कुठलंही बंधन राहत नाही, कुठल्याही अंधकाराची गोष्टी राहत नाही. जे प्रभूच्या आत्म्याच्या ठाई आहेत, ज्यांच्या ठाई प्रभूचा आत्मा आहे, ते सर्व गोष्टी, अंधकाराच्या गोष्टी, बंधन, दासपण यातून मोकळे केलेले आहेत. आणि ते कोण आहे? जो प्रभू येशू गौरवशाली उठवला गेला, त्या गौरवशाली शरीराचे प्रतिबिंब पाडणारे आरसे आहेत. आणि तुमचं आमचं जीवन जे प्रभू येशूच्या विश्वासात आहे, आत्म्यामध्ये आहे, ते रूपांतरित होत आहे त्याच्या गौरवशाली शरीरासारखं. इथं स्पष्ट सांगतं की पहा, ते रूपांतरित होत असून आपण ख्रिस्ताबरोबर समरूप होत आहोत, त्याच्यासारखे बनत आहोत. कारण देवाचं वचन सांगतं जसा तो आहे तसे तुम्ही या जगात आहात. त्याकरता जसा तो चालला तसे चाला, त्याच्या ठाई राहा, प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये राहा, त्याच्या वचनामध्ये राहा. तुमच्या जीवनातले बंधन मोकळे केले जातील. ते सर्व आच्छादन प्रभू येशूच्या नावात काढले जातील. आज तुम्ही कुठेतरी आच्छादनात असाल, आज कुठेतरी बंधनात असाल, त्याचं उत्तर हेच आहे, कारण प्रभूचा आत्मा नाही. प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये राहा, त्याच्या विश्वासामध्ये राहा. प्रभूचा आत्मा, पवित्र आत्मा, पिता या आत्मिक प्रवासामध्ये या. त्या आत्मिक कुठे ख्रिस्त आपल्या जीवनात मागा. देहाची सर्व बंधन तुमच्या जीवनातून निघून जातील. ती साक्ष आपल्याकडे दृढ करा. मी ख्रिस्ताबरोबर समोर खेळलेला आहे, मी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे. तो मस पाप्या करता आला, मारला गेला, काढला गेला, धर्मशास्त्रासाठी तशी उठवला गेला. ती साक्ष रोज दृढ करा आणि देवाच्या आत्म्याने, देवाच्या वचनाने तो प्रवास आपला पूर्ण करा. तुमच्या जीवनातील सर्व बंधन प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळे केली जातील. वचन तेच सांगतं, जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळी आहे. प्रेज द लॉर्ड. होय, देहातील सर्व गोष्टी ज्या त्रास देतात तुम्हाला, द्वेष आहे, मत्सर आहे, त्या वधस्तंभामध्ये जुन्या पुरुषाद्वारे काढला गेल्या आहेत. त्याच्या मरणाद्वारे आपण संयुक्त झालेले आहोत आणि त्याच्या उठण्याने संयुक्त होऊ, असं रोमकरास पत्रामध्ये पाऊल नमूद करतो. संयुक्त झालेले आहात. विश्वास ठेवा, वचनानुसार कृती करा, तारणहार प्रभू येशू आपल्या जीवनात स्वीकारा. तुमच्या जीवनातील सर्व अंधकाराची बंधनं प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे काढली जावत. आमेन. या आपण प्रार्थना करू. शेवटची प्रार्थना करू, नंतर प्रभू येशूची प्रार्थना करू, नंतर वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सभा इथे आपण संपवूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळे करता, समय करता, सुंदरची वेळ, संध्या तू आमच्या जीवनात येतेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. सुंदरच्या वचनाद्वारे तू आमच्यासाठी बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. होय, आज रात्री येणार असेल तर जागरूक ठेव. सुंदर संत प्रत्येकाच्या मुख्य दे, त्यांना काढून शक्ती सामर्थ्य, शक्ती सामर्थ्य कार्यासाठी कारणीत कर. आज सांगितलेल्या वचनानुसार, ऐकलेल्या वचनानुसार प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये प्रत्येकाला ती मोकळीकता दे. त्या सर्व बंधनातून प्रभू येशूच्या नावात तू मोकळे कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातून जे आज बंधनात आहे, त्रासात आहे, दैहिक आजारामध्ये असतील, प्रभू येशूमध्ये मोकळे केले जावे.
होय, वाचलेल्या वचनाचा ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनातील स्वतंत्रता प्रभू येशूच्या नावामध्ये तसे तो प्रार्थना करतो. आज जिथे संडे स्कूल चर्चेस मध्ये प्रार्थना चालू, त्या प्रार्थनेमध्ये येणाऱ्या अडखळ प्रभू येशूमध्ये घालून त्या प्रार्थना पित्याकडे प्रभू येशूनात पोहोचल्या जाव्या. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात विमानातून, रेल्वेतून, प्रायव्हेट वाहनातून, सहकारी वाहनातून, त्यांना देवदूतांद्वारे सर्व सैतानिक गाड्यापासून दूर ठेवून प्रभू येशूच्या नावात पोहोचवतो. जे आज सेवा करत आहेत, पालक वर्ग आहेत, एनजीओ मध्ये आहेत, त्या सर्व सेवकांना प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये तू भर आणि त्याच्या भरलेलं सामर्थ्य त्यांच्या अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये तू आण. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावात तू दे स्वर्गीय पित्या. जे आज भुकेले ताण्याच्या मुखास अन्न पाणी दे, वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं यांच्या मुखास अन्न पाणी दे, त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. ज्यांच्या हाताला आज काम नाही त्यांच्या हाताला काम दे प्रभू येशूच्या नावामध्ये. जे वनवन फिरतायत, निवारा नाही, त्यांना प्रभू येशूच्या नावात निवारा दे. ज्यास दुःख क्लेश आणि प्रियजन गमावलेत, ऊर बडकून रडत आहे, त्यांचं साथ मत प्रभू येशूच्या नावात दुःख. जे बंधनात आहेत, अंधकाराच्या बंधनात आहेत, निराशामध्ये आहेत, त्यांना प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे मोकळीक दे. पवित्र आत्म्याच्या आशाद्वारे न बंद करणारी आशा त्यांच्या ठाई तू घाल आणि त्यांना सर्व अंधकाराच्या बंधनापासून प्रभू येशूने मोकळं कर. प्रार्थना करतो. प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना तुझ्या हाती देतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई प्रभू येशूमध्ये घाल. जे शिक्षण घेत आहेत लहान लेकर शाळामध्ये, त्यांना योग्य शिक्षण देण्याची बुद्धिमत्ता प्रभू येशूच्या नावामध्ये शिक्षकांमध्ये तू घाल. त्या लेकरांचा सांभाळ कर जगाच्या मृगजळापासून. प्रार्थना करतो. जे परीक्षा देत आहेत त्यांना तू ज्ञान प्रभू येशूमध्ये, पवित्र आत्म्यामध्ये प्राप्त करून दे. तसेच तू प्रार्थना करतो. सर्व डॉक्टरांना तुझ्या आरोग्यात स्पर्श कर, त्याच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. जे बिचारांना खेळलेले आहे, जिभेचे विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत, हाडांचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, अंधकाराची बंधनं आहेत, आज त्यांच्या जीवनातील प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे सर्व बंधनं मोकळी कर. त्यामध्ये त्यांचा बिचारा प्रभू येशूमध्ये मोकळा कर. जे 3-3 वर्ष बिचारांना खेळलेले आहे ते प्रभू येशूमध्ये मोकळे केले जावे. ज्यांचे पैसे मालकाकडे अडकलेले आहेत, पीएफचे पैसे अडकलेले आहेत, यांची बिल कंपन्याकडे अडकले, प्रभू येशूमध्ये ती मोकळी कर. तसे तो प्रार्थना करतो. ऑनलाईन जे पाहत आहेत हिवाळी कुटुंबाकरता, त्यांच्या ठाई तुझं आरोग्य प्रभू येशूमध्ये घाल. आई वडिलांना तुझं आरोग्य दे, त्यांच्या डोळ्यांना तुझं आरोग्य प्रभू येशूमध्ये दिलं जावं. त्यांचे सुना, लेकरं, मुली, त्याच्या सर्व जीवनात, त्याचे नातवंड, सर्व जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशू नावात दृढ कर. तसेच तू प्रार्थना करतो. जॉन ब्रदर आहे, तसेच तू प्रकाश ब्रदर आहे, तसेच तू सदानंद आहे, सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशू कार्य करते. सर्व परिस्थितीतून जात असताना, दैहिक त्रासातून जात असताना, वधस्तंभाचा धीर प्रभू येशूच्या नावात प्रत्येका ठिकाणी तू घाल. तो सागराचा विश्वास प्रभू येशूच्या नावात प्रत्येका ठिकाणी तू घाल. होय, प्रार्थना करतो. आज मावशीचं कुटुंब आहे, तिच्या जीवनामध्ये तिची सुना, नातवंड, लेकरं आहे, सर्वांच्या जीवनामध्ये तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन, सामर्थ्याचा विश्वास प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. तसेच शांतसनकरचं कुटुंब आहे, त्यांची लेकरं आहेत, आजपर्यंत सांभाळलं, इथून पुढे तुझ्या आत्म्यामध्ये, वचनामध्ये दृढ कर. त्यांची लेकरं जिथे शिक्षण घेतात, जिथे काम करतात, देवदूताच्या पाहण्यामध्ये राहा. सर्व सैतानिक कुवेत्या प्लॅनिंग पासून प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये ते मोकळे केले जावे. त्यांच्या जीवनात तू सामर्थ्य दे प्रभू येशूच्या नावामध्ये. फुलाताईंचं कुटुंब, तिच्या घरातील भाऊ असतील, लेकरं असतील, त्याचे मिस्टर असतील, त्या सर्वांना, फुलाताईंना प्रभू येशूच्या नावातून मोकळं कर. सामर्थ्य भर, सामर्थ्यशाली नाम प्रभू येशू, गौरव, प्रकाश त्यांच्या जीवनात कार्यान्वित कर. त्यांच्या जीवनातील सर्व अंधकाराची बंधनं, अवैध आवाज, अंधकाराच्या गोष्टीची बंधनं प्रभू येशूच्या आत्म्यामध्ये मोकळी केली जावी. तसेच तू प्रार्थना करतो. आज भोरचं जे कुटुंब आहे, शेवटताई, त्यांची सुनानात मंडळ लेकरं आहे, त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन प्रभू येशूच्या नावात दृढ कर. आज इथे राहत आहेत, दादा बहिणी आहेत, बिलीवर चर्चचे सेवक, संदेष्टे आहेत, लहान लेकरं आहेत, आजूबाजूचे विश्वासू आहेत, अविश्वासू लोक आहेत, सर्वांना तुझ्या हाती देतो. वय तुझी आज सेवा इथपर्यंत जशी कार्यान्वित केली, इथून पुढे आशीर्वादाची कार्यान्वित करशील तुझा विश्वास आहे. शिकत असलेले सर्व लहान लेकरं, लहान मुलं, तसं तू प्रार्थना करतो. इथं उपस्थित असलेले सेवक,
बहीण भाऊ यांना सर्व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर, याच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूद्वारे काढल्या जाव्यात. होय, हे सर्व प्रार्थनेनंतर प्रभू येशूमध्ये पूर्ण झाल्या. त्याबद्दल धन्यवाद देतो. विशेष प्रार्थना करतो हिवाळ्याचं कुटुंब, जॉनदादाचं कुटुंब, सदानंदचं कुटुंब, प्रकाश बोरेंचं कुटुंब, फुलाताईंचं कुटुंब, मावशींचं कुटुंब, सॅमसनचं कुटुंब, आई घरातील सर्व व्यक्ती ऑनलाईन पाहतात ते सर्व, या सर्वांना तुझ्या हाती सुपूर्द करतो. मागितल्या सर्व प्रार्थना विनंती प्रभू ईश्वराने पूर्ण केलेला आहे. तुझं आरोग्य प्रत्येक शरीरामध्ये भरलेलं आहे. प्रभूच्या आत्म्याने प्रत्येकाला तू मोकळं केलेलं आहे. विश्वास ठेवतो आणि धन्यवाद देत ही प्रार्थना सर्व प्रार्थना विनंती पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद देत प्रभू ईश्वरात आमेन पूर्ण करतो. आमेन. या आपण प्रभू शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे जसे पृथ्वीवर तसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझे राज्य येव. आमचे विश्वकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या नासून सोडले आहे तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्याने करून ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मज सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची इच्छा असेल तर पुन्हा पुढच्या रविवारी भेटूया. तोपर्यंत शांतीत राहा, प्रार्थनेत राहा, प्रभू येशूच्या वचनात राहा. प्रभूचा आत्मा जिद्द आहे, तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला.